चंद्रपूर जिल्ह्यातील नेरी या गावात हे गाव चिमूर जवळून 10 किलोमीटर अंतरावर आहे. आपण इथे हेमाडपंथी जुने शिवमंदिराचे दर्शन घेणार आहोत. हे अत्यंत प्राचीन आहे. ते 12व्या शतकात निर्माण झालेले आहे. या इथे हनुमान मंदिर आहे. आपण या मंदिराच्या परिसरात आलेलो आहोत आणि इथे आधी आपण मारुतीरायाचं दर्शन घेऊ. आणि मारुतीरायाच्या दर्शनापश्चात आपण इथे महादेव मंदिराचं दर्शन घेऊ. हे 12व्या शतकातील मंदिर आहे. अत्यंत प्राचीन असं मंदिर आहे. खूप सुंदर आहे, विलोभनीय आहे. मी मंदिराच्या परिसरात आलेले आहे. एकदम सुंदर असं मंदिर आहे. हेमाडपंथी मंदिर आहे. इथे आतमध्ये सुंदर असा गाभारा आहे. वरती कळस आहे मंदिराचं. एका रात्रीतून तयार केलेलं मंदिर आहे असं म्हटलं जाते. गावकऱ्यांचं म्हणणं आहे की हे एका रात्रीतून तयार केलेलं मंदिर आहे. अत्यंत प्राचीन म्हणजे 12व्या शतकातील मंदिर आहे आणि खूप आकर्षक आणि सुंदर आहे. इथे सुंदर असे शिल्प आहे. शिल्पकलाचे मोठे आहे. शिल्पकला खूप सुंदर आहे इथली. आपण दर्शनाकडे आतमध्ये जात आहोत गाभाऱ्यात. हे बघा गाभारा. अत्यंत सुंदर असं मंदिर आहे. आजूबाजूला परिसरही देखील विलोभनीय असं आहे. सुंदर असं मंदिर आहे. 12व्या शतकातील मंदिर आहे. ओम नमः शिवाय. नंदी महाराज आहे बसलेले समोर. ओम नमः शिवाय. गाभारा आहे. काही दिसत नाही म्हणते. देव दिसतच नाही. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा आहे. इथे जॉबवर असता तुम्ही? हा जॉबवर आहात? हो. कुठे? मी बल्लारशाला. इथे कुठे आहे ती? म्हणजे कालपासून दिसत आहे की? हा इथे मी आली आहे माझ्या मोठी आईकडे. ओम नमः शिवाय. हा सोमवार आहे ना. नमस्कार. खूप सुंदर असं विलोभनीय असं मंदिर आहे आणि मंदिराच्या परिसरात मागे मंदिराच्या सुंदर असं हे आहे, तलाव आहे आणि तलावाच्या पुढे आपलं शिवमंदिर आहे आणि मंदिर एकदम सुंदर आणि विलोभनीय आहे. नक्षीकाम, कोरीवकाम एवढं सुंदर आहे, अप्रतिम आहे. बघणाऱ्याला बिलकुल आकर्षक करून टाकते आणि आम्ही नेहमी दर्शन घेत असतो या मंदिरातलं. प्राचीन असं हेमाडपंथी मंदिर आहे. अत्यंत सुंदर आणि विलोभनीय असं हे मंदिर आहे. हा मंदिराचा मागचा भाग आहे. एवढं भव्य दिव्य असं मंदिर आहे.
अगदी चिमूरवरून 10 किलोमीटर अंतरावर नेरी हे गाव आहे. छोटं गाव आहे, खूप मोठं नाही परंतु खूप छोटं पण नाही. आणि या परिसरात हे मंदिर आहे. अत्यंत सुंदर आणि विलोभनीय असं मंदिर. चला तर या गावी तुम्ही नक्की या, एकदा भेट देऊन जा. खूप सुंदर असं प्राचीन मंदिर आहे. तर सर्वांनी नक्की हे एक तिथे वडाचं सुंदर असं मोठं झाड आहे. आणि सर्वांनी एक तरी या मंदिराला नक्की भेट द्या, कारण एवढं सुंदर अप्रतिम मंदिर आहे. ऐतिहासिक मंदिर आहे, 12व्या शतकातील आहे. तर याला दर्शन नक्की द्या. चला, माझा हा व्हिडिओ आवडला सर्वांना लाईक आणि शेअर करा आणि प्रत्येक गावी पाठवा, म्हणजे इकडल्या या पर्यटन स्थळाचं म्हणा की या मंदिराचं सर्वांना माहिती होईल. हे अलीकडे निघालेले हे शिवलिंग आहे, 2 प्राचीन असे शिवलिंग. तर चला, सर्वांना शेअर करा. धन्यवाद.